राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाल्यावर भाजप बॅकफूटवर गेलं असं चित्र उभं राहिलं. याचं कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांसमोर आले आणि त्यांनी ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली. केवळ मतं मिळवण्यासाठी ही मंडळी हिंदुत्वाची शाल घालताय असा आरोप त्यांनी केला. खरं तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे शाल घालत नाहीत. शाल बाळासाहेब ठाकरे घालत होते. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा प्रहार हा दिवंगत बाळासाहेब ठाकरेंवर होता हे लक्षात घ्या. हिंदुत्वाची मतं मिळवण्यासाठी हे ढोंग करतायत ठाकरे बंधू असं ते म्हणतायत. जेव्हा भाजपचा विजय संकल्प मेळावा झाला तेव्हा आता ठाकरे ब्रँड वगैरे काही नाही, आता फक्त मोदी ब्रँड असं विधान फडणवीस यांनी केलं होतं. त्या पद्धतीचंच विधान आता त्यांनी ठाकरे विरोधात केलेलं आहे की हिंदुत्वाची मतं मिळवण्यासाठी हे शाल पांघरतायत. हे विधान थेट बाळासाहेबांना उद्देशून आहे असं म्हणण्या वाचून गत्यंतर नाही. फडणवीस काय म्हणाले आज? फडणवीस म्हणाले ही स्वार्थासाठी युती आहे, ही सत्तेसाठी युती आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे फडणवीसांना, तुम्ही कोणत्या निस्वार्थीपणे सगळ्या युत्या आणि आघाड्या करता? तुम्ही सत्तेसाठी युती करत नाही का? तुम्ही कोणत्या आध्यात्मिक आनंदासाठी युती करता हे एकदा लोकांना सांगा. भारतीय जनता पक्षाने 1980 साली गांधीवादी समाजवाद स्वीकारला होता. तो गांधीवादी समाजवाद आपल्या उपयोगी पडत नाही असं म्हटल्यावर त्यांनी हिंदुत्ववाद स्वीकारला आणि नंतर राम जन्मभूमी आंदोलन पेटवलं. तो स्वार्थ नव्हता का? राम जन्मभूमीच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केलेत, हा स्वार्थ नव्हता का? जर आज मुख्यमंत्री फडणवीस ठाकरे बंधूंवर स्वार्थाचा आरोप करत असतील तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्यावर बसून भाजपने जे राजकारण केलं ते स्वार्थाचं नव्हतं तर कोणत्या निस्वार्थीपणाचं होतं याचाही खुलासा फडणवीसांना करावा लागेल. ठाकरे बंधूंची युती एवढी झुंबली आहे फडणवीसांना की त्यांनी टोमणा काय मारला बघा की जणू काय झेलेन्स्की आणि रशियाचे पुतीन एकत्र येत आहेत अशीच प्रसिद्धी काही पेपरनी, काही मीडियानी या युतीला दिली असं ते म्हणाले. बघा, सुरुवातीला भाजपवाले ठाकरे बंधूंच्या युतीकडे दुर्लक्ष करत होते, काही परिणाम होणार नाही असं वाटत होते. पण आता युतीची घोषणा झाल्यावर युती गंभीरपणे काही आखणी करते, नियोजन करते असं दिसल्यावर भाजपच्या गोटामध्ये खळबळ उडालेली आहे. आणि याचं कारण मी तुम्हाला सांगतो. याचं कारण भाजपचा एक इंटरनल सर्वे आहे. हे मीच सांगत नाही, हे अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. आणि तुम्ही गुगल करा हा इंटरनल सर्वे काय आहे, तुमच्या लक्षात येईल. भाजपच्या स्वतःच्या इंटरनल सर्वेनुसार भारतीय जनता पक्षाला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वतःच्या बळावर 100 जागांचा पल्ला गाठणं सुद्धा शक्य नाहीये हे लक्षात घ्या. भाजपमध्ये घबराट कशामुळे? तर यामुळे आपण स्वतःच्या बळावर 227 पैकी 100ही जागा जिंकू शकत नाही. म्हणून आधी ते शिंदेना बरोबर घ्यायला तयार नव्हते. आधी त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढला होता की ते असं म्हणत होते मुंबईमध्ये सुद्धा आम्ही स्वतंत्रपणे लढू. पण शेवटी फडणवीस यांना हे जाहीर करावं लागलं की आम्ही मुंबईमध्ये शिंदेना बरोबर घेणार आहोत, ठाण्यामध्ये बरोबर घेणार आहोत, कल्याण डोंबिवलीमध्ये बरोबर घेणार आहोत. हे फडणवीसांच्या मतानुसार किंवा मनानुसार होत नाहीये. हे अमित शहानी जो दणका दिला दिल्लीहून त्यामुळे होतं हे लक्षात घ्या. कारण भारतीय जनता पक्ष, मुंबई भाजप स्वतःच्या बळावर मुंबई जिंकू शकेल असा विश्वास अमित शहा आणि नरेंद्र मोदींना सुद्धा वाटत नाहीये. म्हणून आता शिंदेना बरोबर घ्यायची वेळ आलेली आहे.